रसिकांच्या वतीनं आम्ही कृतज्ञ आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पापाबाई जमादार हे विनोद सम्राट गुलाब बोरगावकर यांचे चिरंजीव आहेत. त्यांची आज जी निवड झाली ती सांगली जिल्हा शिवसेना चित्रपट सेना म्हणून एक संघटना आहे, त्याचे अध्यक्ष कोल्हापूरचे आहेत. त्यांनी ह्यांचं संघटनात्मक तमाशा क्षेत्रातलं काम बघून त्यांना हे पद दिलेलं आहे. पण हे पद मिळण्या अगोदर पासून पण म्हणजे तुम्हाला कितपत माहिती आहे याची मला जाणीव नाही म्हणून सांगतो की गुलाब बोरगावकरांच्या स्मृती जपण्याचा प्रयत्न सांगली जिल्ह्यामध्ये होतोय. म्हणजे विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये त्यांचं छायाचित्र आहे. आपल्या आमदार सदाभाऊ खोतांच्या शिक्षण संस्थेमध्ये तर खास एका हॉलला नाव त्यांनी दिलेलं आहे. आणि आता 5,000 आसन क्षमतेचा जो हॉल होणार आहे त्या हॉलला पण गुलाब मामांचं नाव देणार आहे. त्यांच्या गावात गुलाब मामा कॉलनी म्हणून परवा त्याचं आम्ही उद्घाटन पण केलं, ती कॉलनी पण आहे. पण ह्याच्या पलीकडे आपला काही संबंध नसणारं गाव आहे पुणे जिल्ह्यामधलं बेर्ले गावाचं. त्या बेर्ले गावामध्ये वसंतराव जगताप दरवर्षी तमाशा महोत्सव घेतात. रोज 4 तमाशे आणि राज्यभरातून येणाऱ्या रसिकांची राहण्याची जेवणाची मोफत सोय असते. एवढं चांगलं काम करतात. तर त्यांनी दत्ता माडिक पुणेकर आणि गुलाब मामा एकत्र काम करत असल्यामुळे 4ही दिवस स्टेजवरती एका बाजूला दत्ता माडकांचा फोटो असतो, कारण ते बेर्ले गावात राहत होते, आणि दुसऱ्या बाजूला गुलाब मामांचा फोटो असतो. तेव्हा हे बेर्ले तमाशा महोत्सवाच्या निमित्तानं बापाबाईंचं तमाशा कलाकारांची संघटना आणि त्यांच्या बाबतीमध्ये संघटनात्मक काम आहे ते आपल्याला वाळवा तालुक्याला अभिमान वाटेल अशा प्रकारचं काम आहे. तेव्हा आज या बापाबाईंचा सत्कार करताना गाड्याबरोबर नळ्याची यात्रा या नात्यानं माझाही सत्कार केला.